पूर्ण पेन्शन मिळते, परंतु आमचे जे कर्मचारी आहे ते कर्मचारी 30-35 वर्ष सेवा करून सुद्धा त्यांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत नाही. मिळतं ती 1000-2000 रुपये फक्त मिळतं. आणि पेन्शन नंतर त्या रिटायरमेंट नंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी कसं जीवन जगायचं हा आमच्या कर्मचाऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आमची महत्वाची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना चालू करा. आज जी एनपीएस योजना आहे या एनपीएस योजनेमध्ये आमच्या जो कर्मचारी आहेत त्यांना जेमतेम 1000-2000 पर्यंतच आम्हाला पेन्शन मिळतं. आणि जर जुनी पेन्शन योजना चालू केली तर तो रिटायरमेंट नंतर त्याचं जे लाईफ आहे ते व्यवस्थित जीवन जगेल, यासाठी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि आज हा जन आक्रोश जो मोर्चा आहे हा जवळपास पूर्ण महाराष्ट्रातून आयटीएनचे संघटना आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व खात्याचे एनपीएस धारक आणि ओल्ड पेन्शनवाले सुद्धा याला सर्वांचा सपोर्ट आहे. आणि आज आम्ही आमचा मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती धडकणार आहे. इथून 12 वाजता आमचा मोर्चा निघणार आहे. आपको यकीन है कि माननीय जो हमारे सीएम है वो इसके ऊपर कोई आकलन करके कोई रास्ते को निकालेंगे? निकलना ही पड़ेगा मैडम, निकालना ही पड़ेगा। अगर पूरे महाराष्ट्र से लोग आए हैं तो उनको निकलना ही पड़ेगा। लाडली बहन योजना के लिए तो बहुत काम किया, लाडली भावों के लिए काम होना चाहिए। आपको लगता है कि होगा? वही मांगनी है हमको कि